सखी संपदा मंच हे 13व्या वर्षात पदार्पण करत आहे। तसेच आज जिजाऊ माँसाहेबांची जयंती आहे। या दिवसाचं औचित्य साधून या मंचच्या तर्फे इथे भव्य असं प्रदर्शन सोहळा आयोजित केलाय। महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेह संमेलनाचंही इथे अरेंजमेंट केलेलं आहे आणि लहान उद्योजकांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी हा सोहळा इथे आयोजित केलाय आणि याला महिलांचा खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। सखी संपदा मंचच्या अध्यक्षा स्वप्नाजा घाडगे, आरती पाटील, संगीता खाडे, शुभांगी थोरात, विद्या साळुंखे, कविता साळुंखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजनही या ठिकाणी केलं आहे। त्याचबरोबर प्रदर्शनास भेट देणाऱ्या मान्यवरांसाठी शुभांगी सिल्क साडी यांच्याकडून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे। या प्रदर्शनासाठी विविध शहरातून महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे। मॅडम, आज तुम्ही वर्धापन दिनानिमित्त इथे जे प्रदर्शन भरवले याबद्दल काय सांगाल? माझं नाव वेदिका नरेंद्र शिंदे, मी सखी संपदा मंचची सहसचिव आहे। अच्छा। तर आम्ही वर्षभर सामाजिक उपक्रम चालूच असतात आमचे। त्यामध्ये आम्ही आता फर्स्ट टाइम आपल्या छोट्या उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आपण एक्झिबिशन भरवतोय। आमचा स्नेह संमेलन असतो, ॲक्च्युली आपल्याला 13 वर्ष झाली आहेत त्याला, आपलं दरवर्षी असतंच। आता हे या फर्स्ट टाइम आपण एक एक्झिबिशन म्हणून आपण ठरवलं आहे। अच्छा, तर या प्रदर्शनाला प्रतिसाद कसा मिळतोय? आता फर्स्ट टाइमच्या मानाने खूप छान मिळालाय आणि सगळे छोटे छोटे आपले घरातनं जे उद्योग करतात त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप चांगला झाला आहे। तर मॅडम, भविष्यात असे काही आणि उपक्रम तुम्ही राबवणार आहात का? आपण दरवर्षी आपण घेणार आहे। आता इथून पुढे आपण वर्षातनं 2 वेळा आपण घेणार आहे। तर आपलं आहे अजून भरपूर सारं आपले प्लॅनिंग आहे, आपण त्याप्रमाणे करणार आहे। तर मॅडम, आज तुम्ही वर्धापन दिनानिमित्त इथं स्नेह संमेलन सोहळा आणि की प्रदर्शन भरवले याबद्दल काय सांगाल? ती अशी उंचावता नभ जरासे वाकले, पसरली जोशना तिची अन चंद्र तारे झाकले, अशी ही सखी संपदा आहे। खरं म्हणजे स्त्रीकडे इतके गुण आहेत, अशा पद्धतीनं ती सगळ्या जगाला आपल्या प्रकाशानं तेजस्वी करू शकते, प्रकाशमान करू शकते। पण आज 21व्या शतकात ही तिचा कोंडमारा होतो आहे आणि म्हणून हे सखी संपदानं जाणलं आणि तिचा कोंडमारा, तिचं दुःख हलकं करण्यासाठी हा सखी संपदाचा प्रपंच आहे। आणि इथं स्त्री मनातलं मन मोकळं करू शकते, ती कथा लिहू शकते, नाट्यछटा लिहू शकते, कविता लिहू शकते, त्याशिवाय सुंदर चित्र रेखाटू शकते, रांगोळी काढू शकते। आणि हे एक्झिबिशन भरवण्याचा जर प्रयोजन काय असेल तर ते म्हणजे तिच्यातल्या ह्या सुप्त कलागुणांनाही वाव मिळावा। ज्या पद्धतीनं साहित्यातल्या कलागुणांना वाव, त्या पद्धतीनं ती एक सुगरण आहे आणि इतर ती व्यवसायही उत्तमरित्या करू शकते आणि स्त्री ही किती सशक्त आहे, सबल आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही हा प्रपंच मांडलेला आहे। जर आज तुम्ही वर्धापन दिनानिमित्त हे प्रदर्शन भरवले तर याला महिलांचा प्रतिसाद कसा आहे? हॅलो, माझं नाव आहे आरती पाटील, मी ॲक्च्युली सल्लागार आहे इथे। तर प्रदर्शन छान चाललंय। 20 स्टॉल मिळाले आहेत आम्हाला, म्हणजे 20 स्टॉलधारक मिळाले आहेत आणि आमच्या सखी संपदाचे आम्ही भारतात तर आहेच आणि इंग्लंडमध्ये पण सभासद आहेत। आणि आज पुण्याहून, इचलकरंजी, सांगलीहून लोक आलेले आहेत, राधानगरीहून सगळे आलेले आहेत, स्टॉल पण घेतले आहेत। आणि आमचा सखी संपदाचा मेन उद्देश स्त्रीनं घरात बसू नये, बाहेर येऊन प्रगती करावी स्वतःची, आणि स्त्रीची प्रगती झाली की कुटुंबाची होतेच।
त्यामुळे तिनं आधी स्वतःची प्रगती करून कुटुंबाला पुढं न्यायला सहकार्य होतं आणि त्याला आम्ही खूप प्रोत्साहन देतो. तुम्ही असं प्रदर्शन फक्त कोल्हापूरमध्ये भरवलं की बाहेरही भरवता? नाही, इथं कोल्हापूर सध्या तरी आम्ही कोल्हापुरात भरवतोय, पण आमचं मुंबईला पुण्याला भरपूर सख्या आहेत आमच्या, त्या तिकडं भरवत असतात. तिथं भरतं प्रदर्शन. असंच भरपूर रिस्पॉन्स आहे आणि हे सगळं त्या लोकांनी घरी केलेलं, काही विकत आणून, पण त्यांना रोजगार मिळतोय, हॅप्पी आहेत सगळ्या. आत्ता इथं सगळे जेवायला गेलेल्यामुळं आता कोणी इथं दिसत नाही, पण छान असतं आमचं सखी संपदाचे कार्यक्रम खूप छान. आणि आमच्या मेन स्वप्नजा घाटगे त्या तर त्यांच्यामुळे त्या एक खांबी तंबू आहे, त्यामधला खांब आहेत, आम्ही सगळ्या भोवती आहोत त्यांच्या. माझं नाव डॉक्टर रागिणी हेंद्रे. मी ब्रह्मविद्या साधक संघातर्फे इथे आलेली आहे. सखी संपदा मंचचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे स्टॉल उपलब्ध करून दिला आणि आमच्या ब्रह्मविद्येची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली. ब्रह्मविद्या हे प्राचीन योगशास्त्र आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही प्राणायाम, 8 श्वसन प्रकार आणि मेडिटेशनच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती शिकवतो आणि यापासून आपल्याला उत्तम आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य आणि यश मिळतं. त्यामुळे हे सुखी जीवनाचं शास्त्र आहे आणि आरोग्याची आणि यशाची गुरुकिल्ली आहे. आज सखी संपदा मंचच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त इतकं सुंदर असं भव्य प्रदर्शन तुम्ही भरवलं, तर महिलांचाही प्रतिसाद खूप छान मिळतोय, तर काय सांगशील याबद्दल तू? खरं तर सखी संपदाचा आमचा एक वेगळा ग्रुप आहे. सखी संपदाचे बरेच ग्रुप आहेत, पण उद्योजिका म्हणून आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही एका माळेखाली आणलेला आहे किंवा ओवलेला आहे. तर त्याच्यातूनच सुरुवात म्हणून आम्ही इथे पहिल्यांदा कोल्हापुरात एक्झिबिशन घेतलं आणि आम्हाला खूप कमी वेळात इतका चांगला प्रतिसाद मिळालेला. स्टॉल आता वेटिंगला होते, त्याच्यामुळे मगाशीच ह्याच्या वेळेला उद्घाटनाच्या वेळेला आम्ही इथे जाहीर केलं जिजीनी की आम्ही इथे आता एप्रिलमध्ये मोठं एक्झिबिशन घेतो आहे, प्रदर्शन घेतो आहे. आणि मला तरी तेव्हा खात्री आहे की कोल्हापुरातले तर असतीलच, पण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राबरोबर बाहेरची लोकंसुद्धा इथे स्टॉल घेतील. आणि महिलांना फक्त आमचं स्लोगनच आहे की उद्योजकता व्हावं आणि महिलांच्या उन्नतीसाठी उचललेलं एक वेगळं पाऊल आहे. आणि याच्यामध्ये अगदी तळागाळातली महिला की जी घरात आहे आणि तिला काहीतरी करायचं आहे, अशीच महिलेला आपण या ठिकाणी बऱ्यापैकी तिला स्टॉल घेण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे आणि चांगलाच प्रतिसाद मिळाला आम्हाला. म्हणजे आणखीन एक खूप छान आनंदाची बातमी अशी वाटते आहे की याच्यातून त्यांनी स्वतःहूनच आम्हाला असं सांगितलं की आम्हाला आणि काहीतरी करायचं आहे, अजून काहीतरी करायचे. आणि काल संध्याकाळनंतर तर एवढे वेटिंगला स्टॉल राहिले ना, तर आमच्या एप्रिलमधल्या एक्झिबिशनच्या वेळेला आम्ही त्यांना नक्कीच त्यांचं जे काय आता त्यांना थोडा त्रास झाला आहे तर आम्ही त्यांची गैरसोय पुढच्या वेळेला नक्की होऊ देणार नाही आहोत. आणि हे सगळ्यांचं सहकार्य आम्हाला खूप चांगलं लाभलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही उपक्रम तुमचे असतात? आमचे जवळजवळ एक 15 ग्रुप आहेत. पहिला ग्रुप आहे स्वलिखित, त्याच्यातून आम्ही लिखाणाला प्रोत्साहन देतो, स्पर्धा घेतो आणि लिखाणाच्या माध्यमातून तिला बोलतं करतो. दुसरा आमचा आहे तो ग्रुप आहे उद्योजिका, तिथे उद्योजिका महिला घडते. कलाकारीवरती आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या कलाकुसरीचे त्यांना प्रशिक्षण देतो आणि तिथून कलाकारी ग्रुप आमचा चाललेला आहे. तसाच आमचा फरमाईश आहे, तिथे गाणी म्हणतात महिला की ज्यांना त्यांची कलेला एक वेगळं व्यासपीठ दिलेलं आहे. सोबतच आमचा नोकरी संदर्भ आहे, नोकरी संदर्भातून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही वेकन्सीज आहेत त्याचे सगळे डिटेल्स आमचे ग्रुपवरती असतात. परत आमचा वधूवर आहे, वधूवरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सख्यांना जोडलेला आहे. कारण मोठ्या मोठ्या वधूवर सूचकाचे फिया एवढ्या असतात, तर आपल्यातल्या सखीला एखादी दुसऱ्या स्थळाची रिक्वायरमेंट असते तर म्हणून आमचा वधूवर सूचक आहे. सोबतच आपला सामाजिक उपक्रम आहे, ज्या गोष्टीसाठी आपली म्हणजे कर्तव्य आहे एक समाजातले घटक म्हणून, तर त्या कर्तव्याच्या स्वरूपात आम्ही सामाजिक उपक्रमातून भरपूर कार्यक्रम घेतो की जेणेकरून जिथं जिथं मदत पाहिजे तिथं तिथं आमचा ग्रुप पहिला पोहोचलेला असतो. त्याच्याबरोबर आमचा वेगळा ग्रुप आहे व्यक्तिमत्व विकास, की बऱ्याच मैत्रिणी काही मनोपॉच्या स्थितीत आहेत, त्यांना थोडंसं गाईडलाईन असते किंवा एक सपोर्टिव्ह सिस्टीम लागते, तर त्यासाठीचं व्यक्तिमत्व विकासमध्ये आम्ही तिच्या मनाचा अभ्यास केलेले बरेच चांगले लोक तिथं आहेत की जे मनाबद्दल आपल्या एकंदरीत आपल्या रचनेबद्दल आणि मानसिक स्थितीबद्दल खूप चांगलं गाईडलाईन्स करत असतात. तर असे वेगवेगळे आहेत. पदार्थ आहे, पदार्थावरती काही मांसाहारी शाकाहारी असे वेगळे पदार्थ ग्रुप आहे. त्याच्यानंतर आम्ही महिलांच्यासाठी वेगवेगळे व्याख्यान आयोजित करतो, म्हणजे ज्यातून तिचा सर्वांगीण विकास होईल अशा गोष्टी सुरेखा आमच्या या क्लबमध्ये किंवा सखी संपदेच्या आहेत. आणि
नावातच सगळं आहे सखीची संपदा. त्यामुळे खूप चांगला इथे सगळा ग्रुप आहे आणि प्रत्येकीला आम्ही कुणालाही म्हणत नाही मी तुझ्या पाठीशी आहोत, आम्ही एकच म्हणतो आम्ही तुझ्या सोबत आहोत. अरे वा, खूप छान. तुम्ही महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, परत त्यांचं सबलीकरण, सक्षमीकरण व्हावं, आत्मविश्वास वाढावा, यासाठी तुम्ही एक सगळं करत आहात. तर तारा न्यूजच्या टीमच्या वतीनं तुम्हाला वर्धापन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तर आपण पाहिलं की लहान उद्योजकांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून इथे हा प्रदर्शन भरवलं गेलंय आणि याला महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज कोल्हापूर.